पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल यांच्याशी फोनवरनं संवाद साधला. तर सुखबीर सिंग बादल यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. सुखबीर सिंग बादल नांदेडमधल्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांकडून घटनेची माहिती घेतली. तसंच हल्ल्यामागचा उद्देश तपासण्याचे फडणवीसांचे आदेश आहेत. याशिवाय फडणवीसांनी बादल यांना फोन करत तब्येतीची विचारपूस केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सुखबीर सिंग बादल आणि त्यांच्या पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी फोनवरनं संवाद साधून विचारपूस केली आहे. हल्ला केलेला आहे त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. मुळात ही व्यक्ती ही स्वतः त्या गुरुद्वारामध्ये गेल्या 2 वर्षापासून काम करते. गुरुद्वाराची मध्ये ते पाहणी करत असताना त्यांच्यासोबतच ही व्यक्ती तिथे सकाळपासून होती. त्यामुळे असं कोणी बाहेरची व्यक्ती तिथे आपली शिलंट्याने हल्ला केला असं नाही. तिथल्या त्या गुरुद्वारामध्येच काम करणारी ही व्यक्ती होती आणि त्यामुळे कदाचित आता त्याच्यामध्ये हा सिक्युरिटी लॅब्स आहे किंवा नाही आहे हे चौकशीच्या अंती आपल्या लक्षात येईल.